गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरामध्ये सतत होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून सरकार 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दरानं कांदा खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं। त्याप्रमाणे नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत हा कांदा खरेदी केला जात असल्याचं दिसतंय। पण सरकारनं जाहीर केलेला भाव हा शेतकऱ्यांना फायदा देणारा नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याबाबतची रणकथा सुरूच असल्याचं दिसतंय। सरकारने जाहीर केलेले कांद्याचे दर म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा। सरकारच्या दराबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। सरकारनं फेरविचार करून योग्य दर निश्चित करण्याची मागणी। कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली होती। कांदा 1 रुपये दरानेही खरेदी केली जात होता, त्यामुळे कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी साताऱ्यातून मोठी घोषणा केली। केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला, तरी हा दर अत्यंत तुटपुंजा असून यातूनही शेतकऱ्यांचं नुकसानच होणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा पण कांदा विकत घ्या। शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आज जर बघितलं तर टॉपचा जो कांदा आहे तो 1500 ते 1600 रुपये जातोय आणि जो मधला जो कांदा आहे तो 800-900 रुपये जातोय आणि जो 3 नंबरचा जो कांदा आहे तो 300 ते 400 रुपये जातोय किंवा 100-200 रुपयेच धरा। मग आमचं म्हणणं आहे की तुम्ही जी स्कीम आणली आहे, तुम्ही जर टॉपचा कांदा म्हणताय तुमच्या नियमांमध्ये दिलेला आहे, तर मग तो कांदा जर व्यापारी जर 1500-1600 रुपये खरेदी करणार आहे आणि तुम्ही 1235 रुपये देणार, म्हणजे पुन्हा तुम्ही शेतकऱ्यांना माघारी आणणार। कांदा उत्पादनाला एकरी 60 ते 70 हजार खर्च येतो। 1500 ते 1700 रुपये प्रति क्विंटल खर्च असूनही तुम्ही 1235 रुपये शासकीय भाव देता, ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे। आज जर चांगल्या कांद्याला 1800 रुपये दर मिळत असेल तर प्रतवारी न ठरवता मोघम भाव ठरवला जातोय। शासनाच्या खरेदीवर शेतकऱ्यांचा भरवशाच राहिलेला नाही, असं मत शेतकरी व्यक्त करतायत। आज जर बाजारामध्ये 1900-1800 रुपये चांगला कांदा विकतोय, तर मग तुम्ही प्रतवारी न ठरवता असा मोगम भाव ठरवला। पहिली गोष्ट तर शासनाच्या खरेदीवर आमचा शेतकऱ्यांचा भरोसाच नाही राहिला। शेतकरी खरेदी अनियमित होते, पैसे परत येत नाही आणि खरेदी कुठे चालते हेच कळत नाही, कोण खरेदी करतं आणि कुठे खरेदी करतं। त्यामुळे ही शेतकऱ्याची घोर चेष्टा आहे असं मला म्हणायचं। नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यावर कांदा खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। कोर्टात केसेस सुरू आहे। अशा संस्थांना खरेदीचे अधिकार देण्याचं कारण काय? हा निर्णय शेतकऱ्यांना फायदा देणारा नसून विशिष्ट लॉबीला पोचण्यासाठी सरकारनं उचललेलं पाऊल असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करतात। सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात 1000 अनुदान जमा करावं आणि भावांतर योजना आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। निश्चितच शेतकऱ्याच्या फायदेशीर नाही ही एक विशिष्ट लॉबी पोहोचवण्यासाठी सरकारनं उचललेलं पाऊल दिसतंय आम्हाला। म्हणून आमची म्हणणं एकच एक डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर 1000 रुपयाप्रमाणे अनुदान द्या किंवा भावांतर योजना आणा। हे शासनामार्फत जी खरेदी करण्यात आहे ती बंद करा, कारण ती शेतकऱ्याचा माल कधी खरेदी करताना दिसलीच नाही जी संस्था, तिला अधिकार देणं म्हणजे शेतकऱ्याची घोर फसवणूक। हाच कांदा केंद्र सरकारने मागच्या वर्षी 2400 रुपये प्रति क्विंटलने खरेदी केला होता। दरवर्षी कांद्याचं उत्पादन खर्च वाढत चालला असून मागील वर्षी 2400 रुपयानं खरेदी केलेला, या वर्षी कमीत कमी 3000 रुपयानं कांदा खरेदी करणं गरजेचं होतं, पण 1235 रुपयांनी हा कांदा खरेदी केला जाणार असल्यानं ही शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे। हा कांदा नाफेड मार्फत खरेदी केला पाहिजे, असं मत मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केलं। जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव या ठिकाणी दिले पाहिजे। त्या दराने हा कांदा त्या ठिकाणी एनसीसीएफ नाफेडच्या माध्यमातून खरेदी केला पाहिजे। दुसरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी एक शंका आहे की हा जो काही कांदा खरेदी केला जाणार आहे
भविष्यामध्ये जर कांद्याचे दर थोड्या प्रमाणात जर वाढले तर ते कांद्याचे दर कमी करण्यासाठी, कोसळण्यासाठी हा कांद्याचा वापर केला जाऊ शकतो. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दरात शेतकऱ्यांचा फायदा नाही. यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणार नाही. या दराबाबत सरकारनं फेरविचार करून योग्य दर निश्चित केला तरच याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. सरकारनं तातडीनं याचा फेरविचार करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. रईस शेख, लोकशाही मराठी, मनमाड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.